नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. ईव्हीएम विरोधात जनलढा उभा राहावा असे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे आवाहन. ईव्हीएम मशीनचे तंत्रज्ञान ज्यांच्याकडून घेतले त्या देशांमध्ये मतपत्रिकांवर शिक्के मारून मतदान प्रक्रिया राबवली जाते. सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम वापरताना पेपर ट्रेल मशीनचा देखील वापर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे ईव्हीएम घोटाळ्याविरोधात केवळ न्यायालयात लढा देऊन चालणार नाही, तर रस्त्यावर देखील जनलढा उभारला पाहिजे असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. मॉडेल कॉलनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सभागृहात ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीन पुनावाला, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट अभय छाजेड, शंकर केमसे, बाळासाहेब बोडके, बाबू वागसकर, दत्ता बहिरट, रुपाली ठोंबरे पाटील, पुष्पा कनोजिया, विकास दांगट आणि विजय कुंभार आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले, मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने लोकशाहीची हत्या केली आहे. मोदी सरकारकडून लाखो करोडो रुपयांचे कॉर्पोरेट कर्जे माफ करण्यात येते, पण मतदानासाठी पेपर ट्रेलर मशीनला निधी दिला जात नाही. त्यांनी राजकीय सत्तेचा गैरवापर करत निवडणुका जिंकल्या. ईव्हीएम घोटाळ्याविरोधात मी स्वतः याचिका दाखल केली आहे. सर्व याचिका एकत्र करून सामूहिक लढा दिला पाहिजे. असं आहे की पहिली गोष्ट, देशामधलं कुठलंही सरकार हे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात असतं. ईव्हीएम मशीन हे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातलं टूल आहे, साधन आहे की ज्यातून ते सामान्य जनतेला फसवू शकतात. हे ईव्हीएम मशीन जगाने नाकारलेलं आहे. त्याच्या सगळ्या देशांची यादी आहे. तरी देखील आपण ते ईव्हीएम मशीन का वापरतो, तर ते सगळ्यांना वापरता येणार, सगळ्यांना त्याच्यातून लोकांना फसवता येतं. आणि मोदीकडून तर चांगल्या कामाची अपेक्षाच नाही. ज्याच्या स्वतःवर खुनाचे केसेस आणि कोर्टात केसेस जात नाहीत, असे हे दोन, मोदी आणि शहा, यांच्याकडून आम्ही भारताची कधी कल्याणाची अपेक्षा करत नाही. ईव्हीएम मशीन ते वापरत राहणार, त्याचा गैरफायदा घेत राहणार आणि सामान्य जनतेची फसवणूक होणार. सुप्रीम कोर्टाने म्हणलं ईव्हीएम मशीनचा भरोसा ठेवता येत नाही, मग दुसरं कोण पाहिजे तुम्हाला? जर सुप्रीम कोर्ट म्हणतं ईव्हीएम मशीनवर भरोसा ठेवता येणार नाही, तर आम्ही देखील त्याला नाकारू शकत नाही. आणि म्हणून पेपर ट्रेल आला पाहिजे, त्याला VVPAT म्हणतात. ती सिस्टीम यांनी बसवली पाहिजे. त्यासाठी फक्त 31,000 कोटीचा खर्च आहे. देशाच्या पुढे 31,000 कोटी काहीही नाहीत. लोकशाही जीवन ठेवायची असेल तर 31,000 कोटी मोदींनी ताबडतोब खर्च केले पाहिजेत आणि ईव्हीएम मशीनची तो बदल केला पाहिजे. त्यांच्याकडून प्रत्येक केसमध्ये निकाल होतो, न्याय होतो असं नाही. तेव्हा न्याय व्हायचा असेल तर रस्त्यावरच उतरलं पाहिजे, सरकारवर दबाव आणला पाहिजे. जनशक्तीला जगात कोणी हरू शकत नाही, अशी जनशक्ती उभी केली पाहिजे. तहसीन पुनावाला म्हणाले, एक उद्योगपती खासदार कुठलाही राजकीय अनुभव नसताना पक्षनिहाय अचूक आकडे कसे काय सांगतो? प्रशासकीय यंत्रणेची भूमिकाही संशयास्पद आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येच नाही तर देशात ईव्हीएम घोटाळा झालेला आहे. सबसे पहले तो मैं बैरत जी का शुक्रगुजार हूँ कि उन्होंने ये कार्यक्रम किया, जिसकी वजह से बातें जो है पूना के दर्शक और पूना के लोगों के पास और आपके माध्यम से दर्शकों के पास जा रही है. ईवीएम में घोटाला हुआ है, इसमें कोई दो राय नहीं है. आप देखिए जिस तरह से उम्मीदवार हारे हैं, जिस तरह से आज बातें आ रही है, जिस तरह से सबूत आ रहे हैं और जिस तरह से प्रशासन सबूतों का जवाब नहीं दे रहे, इससे साबित हो रहा है कि ईवीएम में घोटाला हुआ है. और अब जो मांग है कि ईवीएम बंद होनी चाहिए, दुनिया भर में बंद है, और बैलेट पेपर होना चाहिए, आई थिंक वो एक जायज़ मांग है. मैं कांग्रेस पक्ष के नहीं, मैं लोकतंत्र की तरफ से पाठिंबा दे रहा हूँ, क्योंकि लोकतंत्र का बुनियादी है फ्री एंड फेयर इलेक्शंस. और अगर फ्री एंड फेयर इलेक्शंस होगा नहीं तो आज जो हिंदुस्तान लोकतंत्र के लिए जाना जाता है वो इसके बाद तानाशाही के लिए जाना जाएगा. राहुल जी ने ऐसे कोई बात नहीं की, मुझे तो नहीं पता उन्होंने कब ये बात की. लेकिन देखिए ईवीएम का जो मामला है यूपी में भी उठा है, सबसे पहली बात. और दूसरी बात, सिर्फ पंजाब नहीं, पंजाब, गोवा और मणिपुर तीनों जगह पे कांग्रेस पक्ष जो है सबसे सिंगल लार्जेस्ट पार्टी बन के आई है. अब जो है जमहूरियत में ये सरकार कहीं ईवीएम के माध्यम से, कहीं गवर्नर के माध्यम से अपनी सरकार बनाई जा रही है. आपने देखा गोवा में क्या हुआ, मणिपुर में क्या हुआ, इनके चीफ मिनिस्टर हार जाते 6 लेकिन सरकार बना रही. तो आई थिंक कहीं ना कहीं जनता को इसका जवाब देना चाहिए इनको, और इनका अहंकार तोड़ना चाहिए. और वे अहंकार नहीं टूटे, इसीलिए ये ईवीएम चाहते हैं, क्योंकि बैलेट पेपर पे इनका अहंकार टूटेगा. क्योंकि हिंदुस्तान में हर मूवमेंट की शुरुआत पूना से हुई है. चाहे वो शिवाजी महाराज का मूवमेंट था, चाहे वो महात्मा ज्योतिबा फुले का मूवमेंट था,
चाहे फातिमा जी का मूवमेंट था जिन्होंने औरतों को पढ़ाई के लिए मूवमेंट शुरू हुआ, चाहे वो कांग्रेस का जन्म हुआ अंग्रेजों के खिलाफ, उसका पूना में शुरुआत होने वाली थी, वो प्लेग की वजह से बॉम्बे में शिफ्ट हो गया। तो हर मूवमेंट का, बहुजन समाज पार्टी का जन्म भी पूना से हुआ है, तो हर मूवमेंट का जन्म पूना से हुआ और ये मूवमेंट पूना से लेकर दिल्ली में जाएगा और दिल्ली में बैठे जो हमारे वजीर आजम है, प्रधानमंत्री है, राजा है, शहंशाह है मोदी जी, उनकी गड्डी को पूना के लोग अब हिलाएंगे। ऍडव्होकेट अभय छाजेड म्हणाले, ईव्हीएम घोटाळ्याचा खटला स्वतंत्र कोर्टात चालवला पाहिजे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याने कोणाला मतदान दिले याची माहिती मिळाली पाहिजे। महापालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन घोटाळ्याविरोधात शनिवारी दिनांक 25 रोजी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे। भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेब बोडके यांनी केले। संदर्भात आम्ही जे उपोषण केले होते त्याची दिल्लीला एक कमिटी घेतलेली, वंदनाताई त्या तिथे त्यांच्या ते मीटिंग झाली। आमचे जे श्रीजित रमेशन होते त्यांच्याशी त्यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे। त्या कमिटीच्या माध्यमातून काहीतरी निकाल लागला, म्हणजे आम्ही उपोषणाला बसलो होतो त्याची दखल सरकारने घेतली, म्हणजे नक्कीच ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे हे त्यांना जाणवलं नाही। सार्वजनिक काम आहे ना, निवडणुकीपुरता फक्त पक्ष असतो, पण इतर वेळेला माझ्या आयुष्यात मी 30-35 वर्ष सामाजिक काम करतो, ज्यावेळेला सार्वजनिक काम करतो त्यावेळेला सर्वजण एकत्र मिळून काम करतो, पण निवडणूक असते त्यावेळेला प्रत्येक पक्ष त्याच्या पद्धतीने निवडणूक लढवत असतो। पण लढा देताना तर ही हा जनतेचा लढा आहे, हा उमेदवारांचा लढा नाही आहे, हा जनतेवर अन्याय झालेला आहे। आज जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी कधी सामाजिक साधं रेशन कार्ड काढलेलं नाही आहे, अख्ख्या प्रभागात फिरलेलं नाही, त्यांना जर 15-16 हजार मतं पडत असतील तर ही चुकीच्या पद्धतीने लोकशाहीचा खून झालेला आहे हा। तर आत्ता जे नागरिक आहेत, आता आमच्या इथलं एक उदाहरण देतो, ज्ञानेश्वर पादुका चौकापासून कस्तुरबा झोपडपट्टी, तिथून भैरटवाडी, सकाळनगर, संपूर्ण वडारवाडी, रामोशीवाडी, जवळजवळ 1 लाखाचा हा जी जनता इथं राहते, ह्या जनतेच्या ठिकाणी एकही नगरसेवक नाही आहे आणि यांना शिफारस पत्र पण मिळू शकत नाही आहे, कारण हे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते त्यांच्या दारातच गेलेले नाही आहेत, ते एकमेकाला ओळखत नाही आणि अशा पद्धतीने जर लोकशाही चालत असेल तर चुकीची आहे। त्याच्यामुळे हे सगळे घडत असताना ह्याच्या मागचं सत्य काही लपलेलं नाही, त्याच्यामुळे सगळ्या पुणेकरांनाच काय भारतभर सगळ्या लोकांना ह्याचा प्रत्यय आलेला आहे। ही जी काही मशीन आहे त्या मशीनमुळे आम्ही हरलेलो आहे, लोकांमुळे आम्ही हरलेलो नाही, लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हुकुमशाह पद्धतीनं हे सरकार सत्ता मिळवण्याची प्रयत्न करते, याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि तो करतोय। निवासी डॉक्टर बेमुदत रजेवर गेल्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली। सुरक्षेची हमी मिळेपर्यंत बेमुदत रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांमुळे ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पॅरलाइज झाली आहे। त्यावर तोडगा न निघाल्यास मंगळवारी रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान निवासी डॉक्टरांच्या या पवित्र्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्यात्यांची मदत घेण्यात येत आहे। राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 4,500 निवासी डॉक्टर बेमुदत रजेवर गेले आहेत। त्यापैकी 250 निवासी डॉक्टर पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत। त्यामुळे या महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला। सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत, त्याबाबतचा रजेचा अर्ज त्यांनी रविवारी रात्री अधिष्ठात्यांना दिला। त्यामुळे सोमवारी सकाळपासून ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचारांसाठी डॉक्टरांची वाट पाहावी लागत होती। पिंपरीवरून मुलाला उपचारासाठी घेऊन आलेल्या अनसुया गोतपागे म्हणाल्या, मुलाचा हात सुजल्याने सकाळी 8 वाजता उपचारासाठी घेऊन आले। येथील काही डॉक्टर कामावर नसल्याने एकच डॉक्टर तपासत आहेत, त्यामुळे तपासायला वेळ लागेल असे येथील लोक सांगत आहेत। महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते, त्यांनी प्रसूतीसाठी ससून रुग्णालयात पाठवले। येथे आल्यानंतर डॉक्टर नसल्याचे सुरुवातीला सांगितले, पण वरिष्ठ डॉक्टरांनी इतर डॉक्टरांना बोलावले, त्यामुळे सकाळी 11:30 वाजता प्रसूती झाली, अशी माहिती सुखदा जमदाडे यांनी दिली। महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेच्या बीज वैद्यकीय महाविद्यालयाचे सचिव डॉक्टर योगेश मगर म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टरांवर सातत्याने हल्ले होत आहेत, त्यामुळे रुग्णसेवेसाठी सुरक्षित वातावरण राहिले नाही। हे सुरक्षित वातावरण मिळेपर्यंत निवासी डॉक्टरांनी बेमुदत रजा घेतली आहे। कामाच्या ठिकाणी असलेल्या असुरक्षित वातावरणामुळे प्रत्येक निवासी डॉक्टरांनी रजा घेतली आहे, त्यात मार्डचा कोणताही सहभाग नाही।
बीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदावले म्हणाले, महाविद्यालयातील 145 निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता यांच्या मदतीने रुग्णसेवा कार्यान्वित ठेवली आहे. मात्र काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू आहे. बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय दोन्ही असं सेंटर मिळून आपल्याकडे 395 टोटल पद आहेत ज्युनियर रेसिडेंटच्या. त्यापैकी 250 रेसिडेंट डॉक्टर स्ट्राईकवर आहेत आणि 145 सध्या आता कामावर आहेत. या व्यतिरिक्त आमच्याकडे सर्व्हिस रेसिडेंट्स पोस्ट पण आहेत. त्यापैकी 32 सर्व्हिस रेसिडेंट डॉक्टर्स कामावर आहेत आणि 5 लोक संपावर आहेत. आणि या रुग्णालयात सध्या आता आपण पर्याय व्यवस्था काय काय केलेले आहेत. आता जो स्ट्राईक चालू आहे तर किंवा ते आपण म्हणतोय ते आंदोलन चालू आहे लोकांचं, मार्चच्या विद्यार्थ्यांचं, त्यामध्ये त्यांच्या बहुतांशी मागण्यामध्ये सिक्युरिटीचा एक मुख्य मागणी त्यांची. त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की जे आता गव्हर्नमेंटमध्ये सिक्युरिटी आहे त्याऐवजी खाजगी तत्वाची सिक्युरिटी तुम्ही भरा, कारण की हे जे आता सिक्युरिटी ससूनमध्ये आहे त्यांची सेवा ती काहीच चांगली नाही अशी त्यांची मागणी आहे. आणि दुसरी मागणी जे त्यांच्या आता जे नवीन जो ॲक्ट सुरू झालेला आहे मार्च डॉक्टरांच्यावर जो हल्ला होतो त्या ॲक्टनुसार फक्त ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवाव्यात ही एक त्यांची दुसरी मागणी आहे. सिक्युरिटी संदर्भात आपल्याकडे आपण आता ज्या एंट्री गेट्स आहेत आपल्या ससूनमध्ये जाणारे ते फक्त एकच एंट्री गेट ठेवतो आहे आणि नातेवाईकांना 5 ते 7 भेटण्यासाठी शासनाने जो GR काढला आहे त्यानुसार 5 ते 7 भेटण्यासाठी व्हिजिटर पास देण्यात येतील आणि इतर पूर्ण दिवसभरामध्ये एक नातेवाईकासाठी अटेंडंट पास म्हणून ज्यावेळेस रुग्ण भरती होईल त्याचवेळी देण्यात येईल. की 250 विद्यार्थी आज सामुदायिक रजेवर आहेत आणि 32 पैकी 5 सिनियर रेसिडेंट जे पोस्ट ग्रॅज्युएशन ते आज सामुदायिक रजेवर आहेत. आज विद्यार्थ्यांनी जो रेसिडेंट डॉक्टर्स यांनी सामुदायिक रजेवर जाण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे आपण आज आपल्या ज्या इमर्जन्सी ऑपरेशन्स आहेत, शस्त्रक्रिया, त्यावेळेला आपण कार्यरत करत आहोत आणि निश्चितच याच्यामुळे प्लॅन सर्जरीमध्ये फरक पडलेला आहे. आणि रुग्णांना याच्यातल्या सर्व रुग्ण हा त्याच्या रुग्णसेवेपासून वंचित राहू नये म्हणून आपण आपल्या विभागामधील प्री आणि पॅराक्लिनिकल जे डॉक्टर्स आहेत त्यांना आम्ही तिथे पाचारण केले की ज्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम हा कमीत कमी असेल व योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न आहे. आता पुण्याचा विचार करता आजपर्यंत तरी म्हणजे इथलं वातावरण एक हसून खेळून आहे. इथे ऑलरेडी सिस्टीम एस्टॅब्लिश आहे. सुरक्षा रक्षका जो आहे इश्यू त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी स्ट्रीमलाईन केलेले प्रत्येक रुग्णाला 2 पास आपण देत आहोत. आता लोकांच्याही अपेक्षा या डॉक्टरांकडनं वाढलेल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे, रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईकही येत आहे. याच्यामध्ये रुग्णही हा त्याच्या अपेक्षेने आलेला असतो आणि कुठेतरी हा ॲक्सिडेंट याच्यातून हा प्रसंग उद्भवतो. हा प्रसंग न उद्भवण्याकरता आम्ही आत्ताच मार्चच्या पदाधिकारी आणि काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता त्यांनी जे काही सजेशन दिले आहेत की अजून सिक्युरिटी वाढवावी. पण सिक्युरिटी ही प्रत्येकाला वाढवून ही किती ठिकाणी आपण हे रोखणार आहोत ही मानसिकता जी आहे लोकांमधली डॉक्टरांबद्दलची, त्याच्यासाठी आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये विचार करावा असं मी त्यांना एक अपील केलेलं आहे की या दुर्घटना कमीत कमी कशा होतील याच्यावर आपण एक चर्चा म्हणजे आम्ही त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला जे काय डिमांड केलेले आहेत की सिक्युरिटी वाढवा, गेट आमचे ऑलरेडी बंद केलेले आहेत आम्ही आणि याच्यावर बघूया आपण पुढे. याचा निश्चितच त्याचा बेनिफिट होतो आपल्याला आणि समाजामध्ये हा सामुदायिक रजेवर जाऊन किंवा हे जाऊन हा काही त्याचा उपाय नाही. कारण समाजामध्ये असलेली डॉक्टरांची जी इमेज आहे ती पूर्वीसारखीच राहावी यासाठी आम्ही त्यांना म्हटले की तुम्ही रजेवर जाऊ नका. रजेवर न जाता आपण याच्यावर काय करू शकतो याच्यावर आपण विचार करावा आणि परत संध्याकाळी आज त्यांना बोलवलेलं आहे चर्चेला. आम्ही तिकडे रुबियलच्या तिकडून आलो, वाडिया कॉलेजच्या तिकडून आलो. आता पण गर्दी आहे भरपूर पेशंटना. डॉक्टर काय माहित नाही, एकच डॉक्टर बरोबर एक वॉर्डमध्ये आम्ही 13 नंबरमध्ये एक्सरे काढत होते ना, तिथे तर खूप गर्दी होते. एकच डॉक्टर आहे. पेशंट तिथे ॲडमिट आहे. तर मुकेश गणपत मोरे असं म्हणून पेशंट आहे. तर कालपासून आलेलं आत्तापर्यंत त्यांना नाही का इथे जा तिथे जाच करतात आणि पेशंट काय व्यवस्थित लक्ष नाही.
आणि जर काही बोलले की ते म्हणतात डॉक्टरच नाही आहे. चंद्रपूर जिल्ह्याहून आलो तर इथं भेटवायला गिरवणला आले होते तर सून घेऊन सन्या तर इथं दवाखान्यात आलो तर एकटीच बाई आहे, त्याला बोलूसुद्धा नाही देत आहे, मुलाखत नाही देत आहे, आतमध्ये आहे बाई. पेशंट घेतलं म्हणून आतमध्ये बोलायला बिलकुल नाही. 3 दिवस झालं रविवारपासून शनिवारपासून आतमध्ये येऊ देत नाही. आता पेशंट आतमध्येच आहे, त्याला विचारायला सुद्धा कोणी नाही जाऊ देत. 3 दिवसाहून आज डोस दिले आहेत पोराला, मग आज बोलतो म्हणलं तर जाऊ देत नाही. उमंग तर्फे पिंपरी चिंचवड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उमंग भव्य रोजगार मेळाव्याचे येत्या 25 मार्चला चिंचवड येथील IBMR कॉलेज येथे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील 5,000हून अधिक जॉब असलेल्या या मेळाव्याचा सर्व तरुणांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन या मेळाव्याचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. विविध क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध असून तरुणांपर्यंत या संधी पोहोचत नाहीत, तसेच कंपन्यांनाही त्यांना हवा तसा उमेदवार मिळत नाही. परंतु या रोजगार मेळाव्यामध्ये दोघांनाही चांगला फायदा होणार आहे. हजारो तरुणांमधून ते चांगला उमेदवार निवडू शकतील तर तरुणांसमोरही विविध कंपन्यांचे पर्याय उपलब्ध असतील. तरुणांना चांगली नोकरी मिळावी व त्यांचे कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी पडावे हा प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. मॅन्युफॅक्चरिंग, IT, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, लॉजिस्टिक, फूड चेन, हॉटेल इंडस्ट्री आणि इतर अशा विविध क्षेत्रातील 70हून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार असून 5,000हून अधिक नोकरीच्या संधी येथे उपलब्ध आहेत. यावेळी येताना उमेदवाराने सोबत कमीत कमी 6 रेझ्यूम आणणे गरजेचे आहे. तसेच 0 ते 5 वर्षांपर्यंतचा अनुभव असलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यामध्ये येण्यासाठी पात्र असतील. या उमेदवारांचे त्या ठिकाणीच किंवा ऑनलाईन नोंदणी करून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. माझं नाव ज्ञानेश्वर पाटील, प्रोफेशनल बॅकग्राऊंड विथ मेकॅनिकल इंजिनियर. उमंग ही संकल्पना येण्यामागे असं होतं की जेव्हा मी इंडस्ट्रीत बघतो, गेले 8 वर्ष मी वेगळ्या कंपनीच्या मार्केटिंगमध्ये काम केलं. सो आय हॅव सीन की तिथं बऱ्याच प्रकारचे रिक्वायरमेंट्स असते आणि बऱ्याच प्रकारचं अनएम्प्लॉयमेंट पण मी बघतोय. पण या दोघांसाठी एक चांगल्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स क्रिएट होताना कुठं दिसत नाही. रिक्वायरमेंट्स असतात, क्लोज पण होत असतात, पण टाईम कन्झ्युमिंग बऱ्याच प्रोसेस आहेत. तर या सगळ्या गोष्टींना एक थोडंसं टाईम सेव्हिंग आणि प्रत्येक कंपनीला आणि कॅन्डिडेट्सला एक कुठेतरी चांगले प्लॅटफॉर्म मिळावेत, जेणेकरून त्यांचं जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी वाढवाव्यात आणि कंपन्यांना योग्य ते टॅलेंट मिळावं. या गोष्टीच्या हिशोबाने आम्ही एक विचार केला आणि एक वुमन जॉब फेअर या हिशोबाने आम्ही एक संकल्पना मांडली आणि हा एक इव्हेंट आपण 25 तारखेला IBMR कॉलेजला आपण अरेंज करतोय. आपण हा जो इव्हेंट करतोय 25 मार्च 2017 शनिवारी, व्हेन्यू जो आहे IBMR कॉलेज चिंचवड, नेक्स्ट टू हॉटेल हिल्टन. ओके, ह्यामध्ये ज्या कंपन्या सहभागी होत आहेत त्या ऑलमोस्ट डिफरंट डोमेन्सच्या आहेत. 60 to 70 कंपनीज फ्रॉम ऑल द डोमेन्स आर एक्सपेक्टिंग. त्याच्यात फायनान्शियल अँड बँकिंगच्या सेगमेंटच्या आहेत, त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्री आणि फूड चेन आहेत, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगच्या कंपन्या आहेत, बरोबर सेक्युरिटीज आहेत, IT कंपनीज आहेत, लॉजिस्टिक कंपनीज आहेत. अशा बऱ्याच सेगमेंटच्या कंपनीज आपण ते एक्सपेक्ट करतोय. सर, या जॉब फेअरमध्ये जर म्हटलं तर मी म्हणतो की 3 सेगमेंटच्या लोकांसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, फ्रेशर्स टू व्हेरीफाय एक्सपिरियन्स, डिप्लोमा असेल, डिग्री असेल त्यांच्यासाठी अवेलेबल्स आहेत. 10वी 12वी आणि ITIs यांचं जर बघितलं तर ह्यूज प्रकारे वॅकन्सीज तिथं आहेत. तुम्हाला सगळ्या लेवलमध्ये तिथं त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि MBA आणि फायनान्स बॅकग्राऊंडचे जेही लोक असतील, कारण की बँकिंग सेक्टर्स आणि फायनान्स सेक्टर्स जे आहेत याही कंपन्या येत असल्यामुळे, इव्हन काही ई-कॉमर्स कंपन्या आहेत त्याही कंपन्या सहभागी असल्यामुळे त्यांना पण खूप प्रकारे चांगल्या प्रकारचे जॉब्स मिळू शकतात असं आमचं अपेक्षित आहे. नारायणपेठेतील केळकर रोड येथे बालाजी मंदिरात हनुमान चाळीसा आणि भक्तिगीतांचा गजर करण्यात आला. नारायणपेठेतील बालाजी मंदिर हे भक्तांनी पूर्णपणे भरले होते. या भक्तांनी हनुमान चालीसा आणि भक्तिगीत अशी आगळीवेगळी गाणी गायली. सर्व भक्त भक्तीच्या तालात गुंग होऊन बसल्या जागी नाचत होते आणि ही हनुमान चालीसा आगळीवेगळीच गाण्यात आली. स्त्रियांचा देखील मोठ्या प्रमाणात उपस्थितीत येऊन या कार्यक्रमाला बहर दिला. हेच नव्हे तर लहान मुले देखील देवाच्या गाण्यांमध्ये आणि भक्तिगीतांमध्ये गुंग होऊन ताल वादन करीत होते. या भक्तांचा आवाज ऐकून अनेक मंडळींनी भजनाला उपस्थिती दिली. बालाजी ट्रस्ट हे पुण्यात भरपूर ठिकाणी हनुमान चालीसेचे आयोजन करते. अशा प्रकारे नारायणपेठेतील बालाजी मंदिरातही असा भक्ती जल्लोष करण्यात आला. नगरसेवक हा मराठी चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला.
अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं देशाचं राजकारण मोठ्या समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. मराठीतही राजकीय पटांची मोठी परंपरा आहे. राजकारण हे एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो. तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. याच धर्तीवर जश पिक्चर्स प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक एक नायक हा आगामी मराठी चित्रपट येत्या 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक कदम यांनी केलंय. समाजकारण हे राजकारणाचं मूळ असायला हवं, मात्र सध्या सत्ताकारण हेच राजकारणाचं मूळ असतं असं दिसतंय. समाजातील विघातक प्रवृत्ती आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी किती घातक होऊ शकते हे दर्शविण्याचा प्रयत्न नगरसेवक मधून केला गेला आहे. या चित्रपटात अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या मल्हार या तरुणाची कथा पाहायला मिळणार आहे. या मल्हारची भूमिका उपेंद्र लिमये यांनी साकारली आहे. मुंबईत नव्याने दाखल झालेल्या मल्हारची अनपेक्षितपणे राजकारण्यांशी संबंध येतो. पुढे अशा काही घटना घडतात की तोच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतो. राजकारण म्हणजे फक्त समाजकारण किंवा सत्ताकारण नव्हे, तर नीती अनितीचा बुरुज मोडून रचलेला एक हुशार खेळ आहे. यात समाजाचे हित जोपासणारा टिकला पाहिजे आणि अशा राजकारणाची पहिली पायरी असते ती म्हणजे नगरसेवक. एकमेकातील डाव प्रतिडाव याचं वास्तववादी चित्रण नगरसेवक चित्रपटातून घडणार आहे. 30 मार्चला नगरसेवक एक नायक नावाची फिल्म येते आहे. नगरसेवक एक नायक इट इज आउट अँड आउट कमर्शियल पॅकेज. ज्यांना डेली लाईफमध्ये खूप धकाधकीच्या आयुष्यामध्ये थिएटरमध्ये जाऊन एक छान मनोरंजन देणारा चित्रपट बघायला आवडतो अशा मंडळींसाठी तयार केलेली एक फिल्म आहे. एक उत्तम व्यावसायिक चित्रपट देण्याचा निर्माता चौधरी आणि दिग्दर्शक कदम यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नगरसेवक एक नायक हा तो चित्रपट आहे जो तुमचं चांगलं मनोरंजन करेल, तुम्हाला जाम धमाल येईल आणि मजा येईल. इट इज आउट अँड कमर्शियल फिल्म. कमर्शियल फिल्मचा जो एक फॉर्म्युला आहे की म्हणजे नगरसेवकच्या कथानकाबद्दल जर का सांगायचं झालं तर मी जी भूमिका करतोय मल्हार शिंदेची, मल्हार शिंदे हा त्या सर्व तरुणांचा प्रतिनिधी आहे की ज्यांना आजूबाजूच्या चाललेल्या व्यवस्थेविषयी प्रचंड राग आहे. त्या व्यवस्थेत काहीतरी बदल घडावा असं त्याला वाटतंय. होणाऱ्या अत्याचाराबद्दल, आजूबाजूला होणाऱ्या अन्यायाबद्दल पेटून उठणारा हा असा एक नायक आहे आणि प्रसंगी स्वतः 2 हात चालवणारा, त्या अन्यायाविरुद्ध लढणारा आणि ॲक्सिडेंटली हे सगळं करता करता राजकारणाशी संबंध येतो आणि त्याला निवडणुकीला उभे राहायची संधी मिळते. आणि त्याच्या असं लक्षात येतं की त्याच्या डोक्यातलं जे समाजकारण आहे, त्याच्या डोक्यातली जी समाजसेवा आहे ही संपूर्णतः मेनस्ट्रीम राजकारणामध्ये आल्याशिवाय ते शक्य नाही. कारण की सत्तेमध्ये भरपूर ताकद आहे आणि एकदा ती ताकद आपण मिळवली तर आपल्या डोक्यातलं समाजकारण आपण पूर्णपणे करू शकतो. आणि हा एक बेसिक काय म्हणूया तशा अर्थाने एक रोमॅन्टिक थॉट, स्वप्नवत वाटणारा असा एक विचार जो अनेक मंडळींच्या मनामध्ये असतो, त्याचं सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन केलेलं एक प्रेझेंटेशन आहे. मग ते सिनेमॅटिक लिबर्टी घेताना चोख व्यावसायिकपणा येण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, मग ती ॲक्शन असेल, मग ती कडक चरचरीत ॲक्शन असेल, कडक चरचरीत गाणी असतील, सुंदर लोकेशन्स असतील, आवडणारा तो एक ह्युमर आणि कॉमेडी असेल, असं ते करेक्ट व्यावसायिकचं पॅकेज आहे. नगरसेवक हा टोटली आउट अँड आउट कमर्शियल चित्रपट आहे. त्याच्यामध्ये 4 गाणी आहेत आणि जो लोकांना बघण्यासारखा जो मसाला आहे, म्हणजे लोकांना ॲक्शन आवडते. आता आपण कुठलाही टेलिव्हिजन चॅनल लावलं की त्याच्यावरती जो साऊथचे फिल्म बघायची लोकांची एक बऱ्यापैकी ओढ असते. बऱ्यापैकी लोक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने बघतात. आपल्याला माहिती असतं की हे नैसर्गिक नाही आहे की एक फाईट मारल्यानंतर 10 लोक पडत नाहीत कोण, पण ते बघायला कुठेतरी करमणूक म्हणून आवडते. तर तोच फॉर्म्युला आम्ही डोळ्यासमोर ठेवून एक पूर्ण कमर्शियल फिल्म ह्याच्यामध्ये आणले. ह्याच्यामध्ये रियालिटी थोडीशी आहे की बेसिक लेवलला, ग्राउंड लेवलला जे राजकारण चालतं, या राजकारणामध्ये लोक कशी वापर करून घेतात सामान्य कार्यकर्त्यांचा, आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार कोण करत नाही. त्यांना काय वाटतं की प्रत्येक नेत्याला वाटतं की कार्यकर्ताच राहावा. कुठल्याही नेत्याला असं वाटत नाही की कार्यकर्ता हा पुढे होऊन कुठेतरी नेता व्हावा, कुठेच वाटत नाही कोणाला. आणि मग त्याचा गैरवापर हे लोक कशी करतात आणि त्याच्यातलाच एखादा एक माणूस किंवा त्याच्यातला एक सर्वसामान्य मुलगा किंवा सर्वसामान्य माणूस याचा सगळ्या याच्यातनं प्रतिकार करून उठतो आणि तो
ॲक्सिडेंटली याच्यामध्ये राजकारणात पडतो आणि मग तो या राजकारणात पडून त्याला हे कळतं की राजकारण करायचं असेल, समाजकारण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली राजकारणाची गरज आहे, कारण राजकारणामध्ये पॉवर आहे आणि ही पॉवर जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं समाजकारण करू शकत नाही किंवा सोशल वर्क करू शकत नाही. ते फक्त बोलण्यापुरतं सोशल वर्क असतं, मी सोशल वर्कर आहे, पण त्यांना जोपर्यंत राजकीय पाठबळ नसेल तर राजकारणाशिवाय समाजकारण होऊ शकत नाही असा विचार करून तो ह्याच्यात येतो. आणि मग जो बेस आहे, जसं कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक हा बेस आहे, जसा गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य हा बेस आहे राजकारणात. या बेसचा कोणी विचार केलेला नाही अजून, की बेसवरती राजकारण झालेलं नाही, की हा जर बेसच व्यवस्थित झाला राजकारणाचा तर ह्याच्या पुढे येणारा आमदार असेल किंवा खासदार असेल तर इथूनच डेव्हलपमेंट चालू होते बेसकडनं. म्हणून आम्ही हा बेस पकडला राजकारणाचा, की हा बेस पकडून एक नगरसेवक जर त्या विभागातला कामकाज असेल, त्या वॉर्डातला कार्य तत्पर असेल तर काय होऊ शकतं हे याच्यात दाखवलं. त्यामुळे ही जी फिल्म आहे ती मला वाटतं जे पडलेत नगरसेवक त्यांनी पण पाहावी, कारण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दाखवून नगरसेवक कसा असावा हे पुढच्या येणाऱ्या 5 वर्षासाठी त्यांना बघायला मिळेल. आणि जे निवडून आली, ज्यांना लोकांनी निवडून दिले, अशा लोकांनी पण आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बघावं, म्हणजे आपल्याला काय करायला हवं आणि काय करायला नको हे थोडं तरी कन्वे होईल. बेसिकली याचा कथा रायटर मी नाही आहे, कथा आमचे बिपिन दायगुडे म्हणून रायटर आहेत, त्यांची कथा आहे. आणि त्यांना कथा सुचली म्हणजे मुंबईतच जाणार, त्यामुळे राजकारण काय असतं हे जे चाळीत लोक राहतात त्यांना माहिती असतं. कारण आता जे इलेक्शन झालं पुण्यामध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, पण बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या नगरपालिकेमध्ये झालं. नगरसेवकची इलेक्शन ही घराघरातली इलेक्शन असते आणि मला वाटतं एका घरात 4 भाऊ असतील ना तर त्यांचे 4 त्या याच्यापुरते 4 पक्ष झालेले असतात. म्हणजे एकाचं काम करतील, दुसऱ्याचं काम करत शिकतील. म्हणजे नगरसेवकाच्या इलेक्शनला जेवढी लोक सिरियसली घेतात तेवढी मला वाटत नाही आमदार आणि खासदारकीच्या इलेक्शनला सिरियसली घेतात. त्यामुळे मुंबईत तर हा सगळा कल्लाच असतो आणि त्याच्यातनं मग हे सुचलेली कथा आहे त्यालाही, आणि ती कथा त्यांनी आम्हाला ऐकवली. वाटलं की काहीतरी व्यावसायिक चांगल्या दृष्टीने एक चांगला सिनेमा आम्ही करू शकू, म्हणून ही कथा आम्ही निवडली. संगीत आणि गाण्यांविषयी याच्यामध्ये 4 गाणे आहेत टोटली. मगाशी म्हटलं मी की हळद लागली नावाचं जे गाणं आहे ते सुपर डुपर हिट झालं आहे याच्या पूर्वीच, म्हणजे प्रदर्शनापूर्वीच झालं. आता तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला जवळजवळ 9, 9.5, 10 लाख व्ह्यूज मिळतील त्याचे, कितीतरी हे झाले. तसंच एक सॉन्ग आमचं जे आहे आला नगरसेवक टायटल सॉन्ग, ते कितीतरी प्रचार फेऱ्यांमधून तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं तरी कितीतरी लोकांनी ते सॉन्गचं बॅकग्राऊंड ठेवून त्याच्यावरती आपल्या प्रचार रॅलीच्या फुटेज टाकून ते गाणं अपलोड केलं आहे. म्हणजे इलेक्शनच्या आधी ही 2 गाणी हिट झाली आहेत. एक 3रं गाणं आहे कुणाल गांजावाला आणि बेला शिंदे यांनी एक रोमॅन्टिक सॉन्ग गायले, खूप चांगल्या प्रकारे सॉन्ग झाले, लोकांना खूप आवडेल आणि ते सॉन्ग मला वाटतं अजरामर होईल. आणि या कथेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये एक अजून ॲटम सॉन्ग आम्ही हे केलं आहे. आणि ते ॲटम सॉन्ग असं उगाच घुसडायचं म्हणून घुसडलेलं नाही की बाबा पिक्चरमध्ये ॲटम सॉन्ग हो म्हणून ॲटम सॉन्ग टाकलं, असं अजिबात नाही. ते पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की एक ती कथेची गरज आहे. राजकारण आहे, राजकारणामध्ये या चढ उतार असतात, मग काय कट काय प्लॅनिंग असतात, मग ते कुठे करायचे असा एक प्रकार असून त्या अनुषंगाने आलेलं गाणं आहे. ते कुठेही असं घुसडल्यासारखं किंवा बिबिस असं वाटत नाही आहे. खूप चांगल्या प्रकारे पिक्चरायझेशन झालेलं आहे गाण्याचं आणि बघताना एक असं वाटेल की पूर्णपणे आपण एक बॉलिवूडची फिल्म बघतोय असं तुम्हाला कुठेतरी. आता तुम्ही मला वाटतं ट्रेलर बघितला त्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता आम्ही एक आउट अँड आउट कमर्शियल पॅकेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या 328व्या पुण्यस्मरण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 328व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 27 मार्च रोजी श्री क्षेत्र तुळापूर येथे विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती तुळापूर गावचे सरपंच गणेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, आमदार बापूराव पाचरणे, तर पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी आहे आणि दरवर्षीप्रमाणे राजांना मानवंदना देण्यासाठी
आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी तुळापूर या ठिकाणी साजरी करत असतो आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामधून लोक येत असतात आणि त्याच अनुषंगाने ह्याही वर्षी आम्ही पुण्यतिथीचं आयोजन केलं आहे आणि या पुण्यतिथीसाठी आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी महाराजांचं पूजा, त्याचप्रमाणे या ठिकाणी रोहिदास महाराज हांडे असतील, गीतांजलीताई झेंडे असतील, त्याचप्रमाणे वाहवळ असतील यांचे व्याख्यानं ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे खोपोलीचे शिवशाहीर वैभवजी घरत यांचे या ठिकाणी आम्ही पोवाडा ठेवला आहे आणि तदनंतर ज्याप्रमाणे माऊलींची तुकोबारायांची पालखी निघते त्याप्रमाणे हे 3रं वर्ष आहे आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी जन्म झाला किल्ले पुरंदर ते ज्या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास सोडला त्या ठिकाणी पायी पालखी आम्ही आयोजन केलं आहे आणि ह्याही वर्षी 25 मार्च ते 27 मार्च ह्या वेळेत किल्ले पुरंदर ते वडू तुळापूर असा पालखी सोहळा आम्ही ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या अनुषंगाने जवळजवळ राज्याच्या कानाकोपऱ्यातून 2.5 लाख भाविक त्या ठिकाणी राजांना मानवंदना देण्यासाठी येत असतात. त्याच माध्यमातून आम्ही ह्या राजांच्या या ठिकाणी कार्यक्रम करत असताना त्यांच्या पूर्वजांचा म्हणजे मावळे ज्यांनी महाराजांना साथ दिली अशा मावळ्यांच्या वंशाचा सन्मानही आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य गिरीशजी पापडसाहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आदर्श गाव निर्माण केलं असे आदर्श गाव निर्माण हिवरे बाजारचे सन्मान्य सरपंच पोपटराव काका पवार यांनाही निमंत्रित केलं आहे आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही नुसतं महाराजांचंच नाही तर गावचाही कसा विकास होईल आणि राजांचं नाव राज्यात नव्हे देशात कसं जाईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत तुळापूरच्या माध्यमातून करत आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना ह्याही वर्षी आपण गेल्या वर्षी 5 वर्षापासून हेलिकॉप्टरने जी पुष्पवृष्टी करत आहे त्याप्रमाणे ह्याही वर्षी आपण हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार आहोत आणि हांडे महाराजांचं या ठिकाणी भव्य असं त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि सर्व भारत देशातून शंभू भक्त त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी सर्वांना संभाजी महाराज समजावा यासाठी आपण किंवा सर्व शंभू भक्त तुळापूर ग्रामस्थ सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहात. महापालिकेच्या पहिल्या सभेत पाणी पुरवठ्यावरून झालेल्या गोंधळासंदर्भात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. हा विषय मुख्यतः भाजपच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला की पुणे शहरामध्ये पाणी विस्कळीत झालं त्यामुळे सर्वांनीच आपापल्या प्रभागातले व्याख्या मांडल्या. पण आमचं हे पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की जर धरण भरलेलं आहे तर नियोजन तुम्ही आता 12 महिन्याचं व्यवस्थित केलं पाहिजे. पण तुम्ही 12 महिन्याचं नाही तर 14 महिन्याचं केलं पाहिजे बफर झोनचं आणि पावसाळा जर लांबला होत्या तर कसं केलं पाहिजे. पण निव्वळ प्रशासनावर पकड नसलेली लोक आता आलेली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पाण्याचं नियोजन कसं करायचं आणि खास करून पालकमंत्री ज्या वेळेला 4-4 दिवसांनी पुणे शहराला 1 दिवसाआड पाणी असताना रोज सुरू करायच्या वेळेला त्यांना 4-4 दिवस वेळ भेटत नाहीये. गढूळ पाणी येते पण कोणी एक चकार शब्द बोलायला तयार नाही, वितरण ढासळले बोलायला तयार नाही. म्हणून त्या सभागृहामध्ये ज्यावेळी चर्चा आली आणि महापौर हे प्रत्येक वेळेला पाठीमागणे येणारी चिठ्ठी वाचतात आणि मग पुढचं बोलतात. हे जे महापौरांची लक्षणे आहेत, महापौरांना असक्षमपणा दिसतोय सभागृह चालवण्यासाठी. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तुतीप्रमाणे चालवावं सभागृह. प्रत्येक वेळेला महापौर कार्यालयात एक चिठ्ठी येते, नाही तुम्ही आता ह्याला गप करा, आमचे आज माझा घसा बसलाय, तुम्ही माईक बंद करताय. विरोधी पक्षाला जे काही मांडायचंय तुम्ही ऐकायला सुद्धा तयार नाही. म्हणून आणि पाण्याचा मुख्य विषय 24/7चा होता. जर मुख्यमंत्र्यांना वाटत होतं की ह्याच्यात घोटाळा आहे तर त्यांनी विभागीय आयुक्तामार्फत चौकशी केली पाहिजे. ज्या आयुक्तांनीच ही प्रक्रिया राबवली टेंडरची त्या आयुक्तांनी सगळे टेंडर रद्द केले आणि तोंडी आदेश दिले की आता नवीन टेंडर काढा. आणि अशा चौकशा तुम्ही त्याच आयुक्तांकडनं करणार, तुम्हाला विभागीय आयुक्त वगैरे कोणी नकोय. म्हणजे तुमची टेंडरची चौकशी किती पारदर्शक आहे ह्याच्यावरही स्पष्ट होते. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.